उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये आंब्याच्या रससोबत मस्त चमचमीत झणझणीत कोरड्या भाज्या छान लागतात। तर काल मार्केटला गेली होती, चला म्हटलं नेहमीच्या कॉमन भाज्या घेण्यापेक्षा ढेमशे घेऊया। तर आमच्या इथे यांना ढेमशे म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगाल। आता ढेमशे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्यानंतर हरभऱ्याची डाळ घालते मी यात। तर हरभऱ्याची डाळ लवकर शिजत नाही, म्हणून तिला आपण 15 ते 20 मिनिटं भिजून घेऊ, म्हणजे लवकर शिजेल। आता हरभऱ्याची डाळ आपण साईडला ठेवूया, तोपर्यंत धुतलेले ढेमशे आपण चिरून घेऊ। ढेमशे पण चिरायची ट्रिक असते हां। हे चिरताना या प्रकारे चिरायचे, म्हणजे त्याचा देठाचा भाग हा व्यवस्थित निघतो। पहिले मध्यभागी चिरायचे, त्यानंतर साईडने चिरून जो देठाचा भाग असतो तो देठाचा सर्व भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। देठाचा भाग काढल्यानंतर बाकी सर्व फोडी आपल्याला छान कापून घ्यायच्या आहे। या फोडी चिरायला एकदम सोप्या असतात, म्हणजे एकदम सॉफ्ट असतात, हार्ड वगैरे काही नसतात। बटाट्यासारख्या आपल्याला त्या पटापट चिरल्या जातात। तर यात जर काही बिया असतील तर बियांचा भाग देखील काढून टाकायचा आहे सर्व। बघा आता एक ढेमसे चिरल्यानंतर यात निंबर बिया दिसत आहे, त्याच्यामुळे जो बियांचा भाग आहे तो सर्व मी आता काढून घेतलेला आहे। आणि याचा आपल्याला फक्त जे हिरवं कवर आहे तेवढं साल आपल्याला कापून घ्यायचं आहे। आता मी हे सर्व कापून घेतलेलं आहे आणि आता आपण बाकीची तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, 5-7 लसणाच्या फोडी घेतल्यात। आता आपण लसूण बारीक चिरून घेऊया। त्यानंतर कांदा देखील आपल्याला रेग्युलर चिरून घ्यायचा आहे आणि कढीपत्त्याचे 5-7 पानं लागणार आहे आपल्याला। तर हे सर्व चिरून झाल्यानंतर ही आपली पूर्वतयारी होईल, म्हणजे आपल्याला फोडणी अगदी झटपट देता येणार आहे। आता हे सर्व आपली तयारी झाली आहे। आता आपण फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे मी। आता कढईत तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता मी यात जिरं घातलेलं आहे। तेल मस्त कडकडीत झाले, त्यामुळे मी लसूण देखील घातलेला आहे। हा लसूण आता आपण गुलाबीसर होऊ देऊ। त्यानंतर यात आता आपण कांद्याची फोडणी देणार आहे। कांदा पण आपल्याला गुलाबी कलरचा होईपर्यंत परतवायचा आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित शिजून जाईल। त्याच्यानंतर आता यात मी कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे। कढीपत्ता देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर हळद घातलेली आहे मी आता इथे। हळद घालून व्यवस्थित परतून झाले, त्यात मी आता जिरं पावडर घातलेली आहे, जिरं आणि धने पावडर। त्यानंतर बारीक चिरलेले ढेमशे आणि हरभऱ्याची डाळ हे सर्व घालून व्यवस्थित आता मिक्स करून घेते आहे मी। बरेच जण या भाजीमध्ये तुरीची डाळ वगैरे घालतात, पण हरभऱ्याची डाळ घातल्यानंतर ही भाजी अप्रतिम लागते। त्यामुळे तुम्ही हरभऱ्याची डाळ घालून एकदा ही भाजी नक्की करून बघा। त्यानंतर आपले ढेमशे हे पटकन शिजण्यासाठी यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण वरतून झाकण ठेवून याला वाफ काढून घेऊ, म्हणजे लवकर आपली भाजी शिजेल। या भाजीचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहे हां। जे हार्टचे पेशंट असतात किंवा जे डायबिटीसचे पेशंट असतात त्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी उत्तम आहे। शिवाय ज्या लेडीज प्रेग्नेंट असतात त्यांच्यासाठी देखील ही भाजी एकदम छान असते, कारण फॉलिक ॲसिडचं काम करते। आता भाजी बघा आपली एक वाफ काढून झाली आहे, त्याच्यामुळे मी त्यात किचन किंग मसाला, घरचा मसाला, चटणी आणि शेवटी आमचूर पावडर ॲड केलेली आहे। आमचूर पावडरमुळे भाजीची टेस्ट खूपच छान लागते, तर ती तुम्ही नक्की ॲड करा। हे सर्व झाल्यानंतर मी आता भाजी छान परतून घेतलेली आहे। यात थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला, म्हणजे हरभऱ्याची डाळ ही लवकर शिजेल। आता थोडी वाफ काढून घेते आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा, म्हणजे हरभऱ्याची डाळ अगदी मऊ शिजेल आणि खायला देखील छान लागेल ती। त्यासाठीच मी हरभऱ्याची डाळ पहिले थोडा वेळ भिजून ठेवली होती, कारण हरभऱ्याची डाळ ही बाकीच्या डाळींपेक्षा शिजायला वेळ लागतो आपल्याला थोडा। 15-20 मिनिटासाठी आता भाजीला मस्त वाफ काढून झालेली आहे। चमच्याच्या मदतीने मी हरभऱ्याची डाळ आणि ढेमशाची एखादी फोड चेक करते आणि आता गॅस बंद करणार आहे। तर आता भाजी शिजलेली आहे, त्याच्यासाठी मस्त मी आता कोथिंबीर घालून गार्निश केलेली आहे आणि भाजी आता मस्त परतून घेऊया एकदा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील।
पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय बाय.